शुभं करोति। डॉक्टर येस काय झालंय म्हणजे हा पुन्हा पुन्हा बेशुद्ध का होतोय? वेल म्हणजे नेमकं काय होतं ते कळत नाहीये, पण सगळं नॉर्मल असताना शुद्ध जातीये म्हणजे बहुतेक त्या प्रसंगाची आठवण होऊन मेंदूवर ताण येत असेल. नाव काय म्हणाला तुमचं? मी शशांक. तुम्ही आहात ना इथे? हो आहे. ओके. हो आता मला शुद्ध किमया आल्यावरच येणार डॉक्टर, कारण तिच्या स्टेटमेंटवरच माझं स्टेटमेंट अवलंबून आहे. आकाशशी लग्न कसं करू मी? माझं लग्न तर झालंय निशादशी. आजींसाठी ते खोटं असेल, पण मनोमन आम्ही दोघांनीही ते नातं आपलंसं केलंच होतं. निशादशी संसार करणं शक्य नसलं तरी त्या दिवशी निर्माण झालेलं ते नातं कसं विसरू मी? कसं दुसऱ्या कोणाचा विचार करू? पण आकाशशी लग्न करण्याने अडकलेला निशाद सुटणार असेल तर मला निशादसाठी स्वतःच्या मनाविरुद्ध आकाशशी लग्न करावंच लागेल. शांत झालायस? शांतच आहे मी. काय काय लोक किती काळजी घेतात नाही आपल्या माणसांची. आता ती पोरगी बघ ना, काय रे तिचं नाव? हा, किमया. मला चांगली मुलगी वाटली ती. अगदी लग्नाच्या बायकोसारखी काळजी घेते ती आकाशची. दिवसभर त्या आकाश जवळ बसून असते हॉस्पिटलमध्ये. असू दे दिवसभर काय रात्रभर असू दे. असते ना, रात्री पण असते. सो काय ठरवलंस मग? पोलिसांना स्टेटमेंट देऊन टाकून? मला तुझा निर्णय मान्य आहे. आणि पुढे कधीतरी तुला कोणाला तरी हे सांगावंसं वाटेल किंवा निशादशीच हे बोलावंसं वाटेल, अशी जर तुला भीती वाटत असेल तर घाबरू नकोस. त्याची काळजी घेतलेली आहे. एक मिनिट. माझा एक मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. हा माझा दुसरा मोबाईल, प्रायव्हेट नंबर. या मोबाईल मध्ये एक गंमत आहे. त्या दिवशी मी निशादला समजवायला म्हणून पुन्हा कॅफेमध्ये गेलो तेव्हा दाखवतोस तुला गंमत.